मॅडी, आई गो देवा, मॅडी, मॅडी, आई गो, आई आई आई. मॉम काय झालं, का ओरडतेस तू? अरे रात्रीपासून माझ्या पोटात खूप दुखतंय. किती वेळा जाऊन आले, पोटात मुरडा येतोय. तू काही वेगळं खाल्लं होतंस का? काही नाही रे, काय मी तर बाहेरचं काही खात नाही, तुला माहितीये, घरातलंच जेवले होते. रात्री गोळ्या घेतल्या एवढंच. ठीक आहे ठीक आहे, तू काळजी करू नको, मी डॉक्टरला घेऊन येतो. विश्वंभरला सांग, आपले फॅमिली डॉक्टर आहेत ना, त्यांना बोलवेल तो. बरं मी सांगतो, काळजी करू तू नको. लवकर जा. हो हो हो. आई गो. काळजी करण्यासारखं काही नाही, पण त्यांना पूर्ण विश्रांतीची गरज आहे. आत्यासाहेब, तोपर्यंत बाहेरचं काहीही खाऊ नका, घरचं आपलं साधं जेवणच खा. हो. खिमटी बनवायला सांगितली, ती चालेल ना? उत्तम, त्यांना हलकंच काहीतरी खायला द्या. आत्यासाहेब, ही औषधं छानशी खिमटी खाऊन घ्या आणि मगच औषधं घ्या. रिकाम्या पोटी काहीही औषध घेऊ नका. ओके सर, येतो. साहेब, आत्यासाहेबांसाठी खिमटी आणली. विश्वंभर मला नको, मला इच्छा नाही आहे खायची. काय नंदा का असं करून कसं चालेल? औषधं घ्यायची आहेत ना, खा गुपचूप. नको ना विश्वंभर, प्लीज नको, मला मुळीच इच्छा नाही रे. नंदा का औषधं घ्यायची आहेत, गुपचूप खा. पर खाऊन झाल्यावरती गोळ्या घे आणि शांतपणे झोप. मी येतो परत. शुभू, नंदाकांना तीळ पावडरची ॲलर्जी आहे आणि मी त्यांच्या किमटीमध्ये थोडीशी तीळ पावडर घातली आहे. काय करतेस? आत्यासाहेबांनी लॅप्सी बनवायला सांगितली होती, तीच बनवते. तू एक काम कर, टेबलवरचे सगळे प्लेट्स धुवायला घे, मी काढते बाउलमध्ये. जा. जास्तीचा त्रास होणार नाही ना? काही होणार नाही, आपण काही जीव घेणं करत नाहीये. आणि फार फार तर काय, रॅश येईल, खाज येईल, एवढंच. आणि भैयासाहेबांना यामुळे त्यांची खूप काळजी वाटणार आहे आणि यातूनच आपलं काम होणार आहे. मॉम काय होतंय तुला? अरे हे बघ, काय हे बघ, किती कंद सुट्टी आहे. बघू एक मिनिट. मॉम, अगं रॅशेस सुटतायत सगळ्या अंगावरती. अरे त्या डॉक्टरने दिलेल्या गोळीची मला ॲलर्जी तर नाही ना झाली? थांब थांब, तू काळजी करू नको, मी मामाला घेऊन येतो. तू लवकर लवकर काळजी करू नको, आलोच मी. अरे लवकर बोलव. काय आहे? आई गो. काय झालं? आपला प्लॅन सक्सेस होतोय, सगळं ठरल्याप्रमाणे होत आहे. म्हणजे मॅडम, आता तुम्ही नुसती मज्जा बघायची. चला. नंदा का काय झालं अचानक? बघ ना, मलाही कळत नाहीये काय झालंय. गोळ्यांची तर रिॲक्शन नसेल ना? रिएक्शन खूप डेंजर असते ना. नंदा का जरा शांत हो, मी आहे ना. हॅलो डॉक्टर. हां, तुम्ही आत्ता नंदाकाला तपासून गेलात. तिला औषधं दिली, पण तिच्या शरीरावर सगळी रॅश आली. काय करावं कळत नाही. सर, तुम्ही टेन्शन घेऊ नका, ही ॲलर्जी असेल. ॲलर्जी पण अशी अचानक? हे बघा, खाण्यामध्ये काहीतरी आलं असेल. मी गोळ्याची नावं पाठवतो, त्या घेतल्या की त्यांना लगेच बरं वाटेल. ठीक. भैया काय म्हणाले डॉक्टर? नाही, खाण्यातनं काहीतरी आलं असेल असं म्हणाले. पण तिने तर फक्त खिमटी खाल्ली आहे. कोणी बनवली होती खिमटी? वर्षा. जी मॅडम. खिमटी कोणी बनवली होती? साहेब, मीच बनवली. कशी बनवली होतीस? आत्यासाहेबांना जशी लागते तशीच बनवली. त्यात काय चुकीचं टाकलं नव्हतंस ना? नाही, काही नाही. हो भैयासाहेब, तिने व्यवस्थितच बनवली होती, मी तिथेच होते. मग हे अचानक असं कसं झालं?
लहानपणी एकदा असं झालं होतं हिला. हां, मी ऐकलं होतं असं. पण आता हा त्रास इतक्या वर्षांनी पुन्हा. बापरे, इतक्या वर्षांनी पुन्हा ॲलर्जी होते. मला हे काहीतरी वेगळंच वाटतंय. होय साहेब, कधी कधी जुना आजार परत फिरून येतोय आणि हे जीवावर पण बेतू शकतंय. ए शुभो, काय बडबडतोस रे? साहेब, मला ना वेगळाच डाऊट येतोय. हे सगळं ना विचित्र आहे. पहिला पोट बिघडलं ते बी लगेच, आणि आता ही ॲलर्जी. हे सगळं ना काहीतरी वेगळं आहे. नंदा काय बघ, तू काळजी करू नकोस. डॉक्टरांचा मेसेज आलाय. आपण लगेच औषध मागून घेऊया. तू जरा लवकर मागावा. हॅलो. काय अडचण आहे? गुरुजी, अहो आज यांच्यासोबत एका पाठोपाठ एक काहीतरी विचित्रच घडतंय. आधी त्यांच्या पोटात दुखत होतं म्हणून आम्ही डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टर आले, त्यांनी तपासलं, त्यांनी गोळ्याही दिल्या. गोळ्या घेतल्यानंतर बघा हे त्यांच्या अंगावर असं काहीतरी रॅश वगैरे यायला लागले. आम्हाला काही सुचत नाही होत. तुम्हीच काहीतरी सांगा आता, हे आजारपण आहे की कुठली बाधा? जे पेरलं ते उगवतं. म्हणजे यांच्या हातून काही चुकीची कर्म घडली आहेत, त्या कर्माचं फळ मिळत आहे. गुरुजी, अहो काय बोलताय तुम्ही? माझ्या आई समान बहिणीकडून असं कोणतंही चुकीचं कर्म घडणार नाही याची खात्री आहे मला. हा, बरोबर बोलताय तुम्ही साहेब. गुरुजी, तुम्ही मागच्या जन्माबद्दल बोलताय का? हो हो, अगदीच. हा, मागच्या 7 जन्माचा हिशोब असतो हा. आणि कुकर्मावर तर व्याजावर व्याज लागतं. हा, हे मी आमच्या अण्णांकडनं पण ऐकलंय. ते चक्रवाढ व्याज बी लागते ना? हो हो, कर्माचा फेरा कोणालाच चुकलेला नाही, मग तो राजा असो का रंक. पण काय होतंय, माझं टेन्शन खूपच वाढतंय. ते मागच्या जन्माचं वगैरे जाऊ द्या ना. हे सगळं जे काही झालंय ना, कंद सुटतेय, हे सगळं रॅशेस, हे सगळं या जन्मातलंय हो. ह्याच्याबद्दल बोला ना. गुरुजी, काहीतरी उपाय सुचवा ना. काय करायचं? हो, मी बघतो. या घरात कोणाचं लग्न ठरतंय का? हो गुरुजी, हिचं लग्न ठरतंय. असं असेल ना तर पुढचे 6 महिन्याचं लग्न नका करू. हा काय उपाय आहे गुरुजी? हाच उपाय आहे याच्यावर. गुरुजी, काही काय बोलताय तुम्ही? हिच्या लग्नाचा नंदा कशी काय संबंध आहे? अहो, मुलीसारखं वाढवलंय ना नंदाक्कांनी त्यांना. मग संबंध नाही कसा म्हणताय? संबंध आहे, फार मोठा संबंध आहे. हे जर लग्न ठरलं तर मुलीच्या आईला किंवा आई समान मातेला काळ भारी आहे. ह्या मुलीचं जर 6 महिन्याच्या आत लग्न झालं तर मृत्यू निश्चित आहे. काय?